कसला विचार करताय? तू हे बघ, तू विराजसला भेटायचंय ना, मग का थांबलात? तो तुम्हाला भेटेल की नाही, तो तुमच्याशी बोलेल की नाही याची भीती वाटते ना? किती निर्लज्ज आहेस ग तू. वरतोंड करून हे सगळं विचारायला तुला लाज वाटत नाही? हे जे काही सगळं घडलंय ना, ते तुझ्यामुळे घडलंय. आज तुझ्यामुळे माझा मुलगा माझ्यापासून लांब गेलाय. हो ना, हेच म्हणायचंय ना तुम्हाला? पण आई, मला खरं सांगा, काळजावर हात ठेवून मला खरं खरं सांगा, काय चुकलंय माझं? खरंच काही चुकलंय का? आमचं लग्न झालंय आणि लग्नाच्या आधी मला माहिती सुद्धा नव्हतं की विराजस बिराजदारांचा मुलगा आहे, इतक्या श्रीमंत घरचा मुलगा आहे, मला नव्हतं माहित. आणि तरीही काय सोडून जायचं होतं का मी त्याला? का तुम्ही साथ नाही ना सोडली तुमच्या नवऱ्याची? मग आई, मी तर कसं सोडू विराजसला? जो संसार धर्म तुम्ही निभावताय तोच मीही निभावते. मग सांगा मला, काय चुकलंय माझं? काय चुकलं? अगं, तू माझ्या मुलाला माझ्यापासून दुरावलंस, ही चूक आहे तुझी. आई, गैरसमज होतोय तुमचा. विराजस तुमच्यापासून दुरावला नाहीये. बोल आपल्या आईपासून कधीच दुरावत नाही. आई, तो जे काही करतोय ते फक्त आपल्या संसारासाठी करतोय, जसं तुम्ही करताय. तुमच्याकडूनच शिकला असेल ना तो. आणि मला माहितीये, आईचं काळीच त्याच्या काळजीनं त्याच्याकडे धाव घेतच असेल, पण तो तुमच्याशी बोलेल की नाही, तुम्हाला समजून घेईल की नाही असं वाटत असेल. पण आई, या क्षणी त्याला समजून घेण्याची खरंच खूप गरज आहे. या क्षणी त्याला त्याच्या आईची गरज आहे. जी ओढ तुम्हाला त्याच्याबद्दल वाटते तीच त्यालाही वाटतच असेल ना. या क्षणी विराजस खूप खचलाय, हरलाय तो आज. त्याला त्याच्या आईची आठवण येतच असेल ना. मी तर अनाथ आहे. माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवणारं कोणीही नाही, पण विराजसकडे त्याची आई आहे. त्याला तुम्ही असं पोरकं करू नका. विराजसकडे त्याची आई असताना त्याच्या वाट्याला माझ्यासारखे भोग आलेले नको आहेत मला. विराजस, विराजस, आपण त्यांच्याकडून वेळ मागून घेऊया. वाटल्यास मी त्यांच्याशी बोलते. आजी, काय बोलतेस तू? आणि जरी त्यांनी वेळ दिली तरी पैसा कुठून आणू मी? अरे विराजस, अरे काहीतरी मार्ग असेलच ना. आपण करूया काहीतरी. चाचू, काय मार्ग निघणार आहे आता? काय मार्ग निघणार आहे? काही आपल्या हातात नाहीये. आपण त्यांना सांगून बघूया ना की चुकून मसाले खराब झाले आणि मग मसाला खराब झाला असं कारण देणार होतं आपण बिझनेस करताना? अशाच्याने कसा होणार आहे बिझनेस चाचू? नाहीये माझ्याच्याने शक्य. आता काही शक्य नाहीये. माझं चुकलं माझं. मी हा कॉन्ट्रॅक्ट नाही घ्यायलाच नव्हतं पाहिजे. माऱ्या सया ठोकून चॅलेंज अंगावर घेतलं. मी करून दाखवेल. झाला ना सगळ्यांना त्रास झाला ना. त्या राधाला किती त्रास झाला असेल? तिला सुद्धा तोंड कशी पडली. काय वाटत असेल ते? असा विचार का करतोय विराजस? काय करू राधा? माझ्यासाठी तू मंगळसूत्र गहाण ठेवलं
हातातलं ब्रेसलेट घाण ठेवलं आणि मी बघ काहीच नाही माझ्याकडे तुला द्यायला. राधा, मी आहे ना. हो बाळा, तुझी आई आहे ना तुझ्याकडे. आई, माझ्याकडे आता आई सुद्धा नाही असं वाटतंय मला. नको रे बाळा असं बोलूस. एवढा रागवलायस. आईला माफ नाही करणार का रे? आई, हे बघ आई, राजेश, तुला आठवतं का रे? तू मला विचारलं होतंस ना की आई मुलाचंही ऐकणार नाहीस का ग म्हणून. आता राजेश, मी फक्त तुझंच ऐकणार आहे, माझ्या मुलाचं ऐकणार आहे. हो, पण तू कधीच पुन्हा असं म्हणू नकोस की तुझ्याकडे काहीच नाहीये. पण मी आहे ना रे तुझ्याकडे. तुझी आई आहे तुझ्याकडे. राधा, राधा, मला माफ कर ग, माफ कर. चुकलं माझं. पण आज माझ्या मुलाने मला दाखवून दिलं की रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचं नातं खूप घट्ट असतं. मानात पण याच्याही पलीकडे जाऊन एखाद्याची काळजी करताना मागे पुढे बघायचं नसतं. आज तुम्ही दाखवून दिलत मला. पण मी मात्र तुला सतत माझ्या मुलाला माझ्यापासून दुरावलंस म्हणून टोचून बोलत राहिले ग. पण बाळा, खरं तर तू माझ्या मुलाला माणसं जोडायला शिकवलीस, नाते जपायला शिकवलीस. राधा, एका मुलाच्या आईला दुसरं काय हवं असतं ग? आपल्या घरातल्या माणसांची मन जपणारी, घरातल्यांना जोडून ठेवणारी सून हवी असते. आणि तू तशीच आहेस बाळा. माझं खूप चुकलं. मला माफ करशील ना ग? आईने माफी मागायची नसते, आईने फक्त प्रेम करायचं असतं. आईच्या ओरडण्यात प्रेम असतं, तिच्या रागवण्यात प्रेम असतं. तुम्ही आमच्यावर ओरडा, रागवा, पण आमच्यावर प्रेम करणं थांबवू नका. नाही, आम्हाला आणखी अनाथ करू नका. नाही बाळा, असं नको बोलूस. राधा बाळा, तू आता अनाथ नाहीस. मी आहे ना तुझी आई. तू आता माझी लेकच आहेस. स्वतःला कधीच अनाथ समजू नकोस.
आणि आता ही आई आपल्या मुलाला कधीच काही कमी पडू देणार नाहीये. खरंच चमत्कार झालाय. माझा तर विश्वासच बसत नाहीये. असाच एखादा चमत्कार झाला आणि आपले मसाले परत आले तर. चमत्कार होऊन मसाले परत येणार नाहीत, पण नवीन मसाले नक्की तयार करू शकतो आपण. अहो, अख्खी रात्र पडली आपल्याकडे आता. त्यामुळे नवीन मसाले नक्की बनवू शकतो आपण. आणि आता मीही आहे ना तुमच्या सगळ्यांच्या सोबत. काय झालं? हे घे. ही किल्ली आपल्या गोडाऊनची किल्ली येते. आई ग, मी काय सांगते ते नीट ऐक बघू आधी. आपल्या गोडाऊन मध्ये सगळे खडे मसाले वाळवून ठेवलेले आहेत. मसाल्याला लागणारे इतर सामानही आहे. तुम्ही दोघंही तिथे जा. तुम्हाला जे मसाल्याचं सामान लागणार आहे ते घ्या आणि नवीन मसाला तयार करा. हं? नाही नको आई, हे असं चोरून हे धर. अरे असं काय करतोस वेड्यासारखं? त्यात कसली आली चोरी? तू कोण परकायस का? तू माझाच मुलगा आहेस ना. बाळाने हे सगळं तुमचंच आहे आता. त्यामुळे आता वेळ घालवू नका. जा लवकर आणि लवकरात लवकर तिथे जाऊन मसाला तयार करा. थँक्यू. जा लवकर जा. यशस्वी व्हा. थँक्यू. जा लवकर जा. निम्म काम तर झालं. आता का यांना हाकललं की नक्कीच काका माझ्यावर जबाबदारी सोपवतील. संजीवनी, तुम्ही जागा का? नाही, ते पाणी प्यायला उठले होते. थोडं बेचैन वाटत होतं. आता कसली बेचैनी? मी काय बेचैनी आहे ती उद्या कायमची गेली असेल. पाणी पिऊन झोपा.
हो आलेच. काल रात्री काय वाट लागली होती आपली, काय अवस्था झाली होती. मला वाटलंच नव्हतं की एका रात्रीत आपण हे सगळे मसाले बनवू शकू. वा, हे मात्र खरं आहे की स्वप्नांचा ध्यास घेतला ना की मार्ग आपोआप सापडत जातात. आणि युनिव्हर्सला ना सगळं सांगायचं, आपल्याला काय हवंय काय पाहिजे मनापासून सांगायचं, त्यासाठी मनापासून मेहनत घ्यायची आणि मध्ये हार नाही मानायची. एक ना एक दिवस जे आपलं आहे, जे आपल्याला हवंय ते मिळतं म्हणजे मिळतं. हो ना राधा? आपलं एक स्वप्न पूर्ण झालंय राधा. आता तुझं मंगळसूत्र सोडवता येईल. तुला माझ्या मनातलं सांगून ते पुन्हा तुझ्या गळ्यात घालेन मी. तेव्हा तू माझं प्रेम स्वीकारशील ना? आता एकदम जोशात आणि जोरात रंगपंचमी साजरी करायची सुमी. हो साहेब, सगळं काय आपल्या मनासारखं झालेलं आहे. आता फक्त त्या अनावरच बिनबापाच्या पोरीच्या चेहऱ्यावरचा रंग उडालाय. पण तेवढ्यावर मी थांबणार नाही. तिच्या तोंडाला ताळ फासून तिची लायकी तिला दाखवायची मला. साहेब तुम्हाला कोणीतरी भेटायला आलं. कोण आहे? दत्तूराव. अहो, नुसतं दत्तूराम सांगितल्यावर ओळख नाहीत का साहेब? सरपंच रागिणीताईंचा पीए म्हणजे लेफ्ट हँड दत्तूराम असं म्हणा, म्हणजे ओळखतील ना. साहेब ते नाही का धामणगावच्या नवीन सरपंच झालेल्या रागिणीताई? अच्छा, हा हा, रागिणी. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार नमस्कार. तू जा रे. साहेब, आपल्यासाठी त्यांनी खास गिफ्ट हॅम्पर पाठवलेले. अगदी खास द्राक्षापासून बनवलेलं. नुसतं गोष्टीचं नाव घ्या, त्या सगळ्या गोष्टी द्यायच्यात. घ्या बरं, मनापासून घ्या. दादा, एक फोटो घेता का आमचा? नाही साहेब, म्हणजे गैरसमज नको, पण मी आमंत्रण द्यायला आलोय तुम्हाला, याचा प्रूफ ताईंना दाखवा लागेल ना, म्हणून म्हटलं. साहेब, ताईंकडून तुम्हाला आमंत्रण द्यायला आलोय. इव्हेंटला नक्की यायचं. ताईंचं खास आमंत्रण आहे आपल्यासाठी. आमंत्रण? कसलं आमंत्रण? हे असं आहे माझं. म्हणजे एखाद्या आमदारकी जिंकायच्या आधीच अंगावर गुलाल टाकून घ्यावा तशी गत झाली माझी. म्हणजे ताईंचं इव्हेंटचं आमंत्रण देण्याआधीच गिफ्ट हॅम्पर देऊन बसलो मी आपल्याला. साहेब, ताईंनी बचत गटाच्या महिलांचा स्पेशल इव्हेंट ठेवलाय. त्याचं काय ना साहेब, त्या महिलांना पैसा पुरवण्यापासून जागा पुरवण्यापर्यंत सगळं केलंय ताईंनी. आणि जिथे हा बिझनेस सुरू होणार आहे ना साहेब, त्या जागेचा भूमिपूजन सोहळा आपल्या हस्ते करायचं ठरवलंय आम्ही. माझ्या हस्ते? आणि मग या भागातले मोठे बिझनेसमॅन तुम्ही. ताई तर म्हणल्या, जोपर्यंत तुम्ही येणार नाही तोपर्यंत भूमिपूजन सोहळाच होणार नाही. तुम्ही ताईंना जमीन मिळवून दिली होती, सारखी आठवण काढत असत ताई. नाही, ठीक आहे ठीक आहे. पाहिलं का सुमी,
केलेल्या कामाची जो जाण ठेवतो ना तोच राजकारणात पुढे जातो आहे का? आता एवढाच आग्रह आहे तुमच्या ताईंचा तर आम्ही येतो, पण एका अटीवर. आमच्याकडनं जेवणाचं आमंत्रण आहे असं ताईंना सांगा. काय त्यांना सरपंच की मिळाली याचा आनंद आम्हाला पण झालाय, हे त्यांना सुद्धा कळलं पाहिजे ना. एकदम बरोबर साहेब, देतो तुमचा निरोप देतो ताईंना. बरं साहेब, खूप ठिकाणी जायचंय, येतो. या या. हा पण खाली रंगपंचमीची थंडाई वगैरे घेऊन जा. हा शुभेच्छा. हो हो हो, येतो साहेब. धन्यवाद. मुंग्या, हे गुलाब वगैरे देणं गरजेचं आहे का? नाही म्हणजे आता हे असं गुलाब देऊन प्रपोज करणं खूप खूप टिपिकल आणि बोरिंग झालंय रे. अरे गुलाब देणं बोरिंग नाही झालंय, तू बोरिंग आहेस. तुझ्याकडून ना काही होणार नाही, समजलं? मुंग्या, असं नको बोलू यार. जमेल मला, फक्त आपण जरा वेगळ्या पद्धतीने आणि अजून इंटरेस्टिंग काहीतरी करूयात ना. हे गुलाब वगैरे देणं ना फार टिपिकल झालंय. काही टिपिकल वगैरे नाही. आता तूच मला सांग, राधाताईच्या प्रेमात पडल्यापासून तुला हे जग कसं दिसतंय? गुलाबी. राधाताईला तुला कसं जपावंसं वाटतंय? गुलाबासारखं. झालंच तर मग आता तू गुलाबच द्यायचं, समजलं? गुलाब दे आणि मनातलं बोलून मोकळा हो. गुलाबानं काम होत. एक मिनिट. तू एवढं कॉन्फिडेंटली कसं काय बोलतोस रे? नाही, तुला काय माहितीये प्रेम वगैरे काय असतं? तू मला प्रश्न विचारून माझ्या डोक्याला मुंग्या नको आणूस. तुम्ही सांगितलेलं करणार आहेस की नाही ते सांग. नसेल करणार ना तर राहू दे बाबा. मी तुझ्यावरती जबरदस्ती करत नाहीये. मी ना ताईसाठी दुसरा मुलगा बघतो जो तिला गुलाब देईल. हॅलो. काय रे, हे राधाला हे गुलाब देऊन प्रपोज करण्यापेक्षा ना जास्त डेंजरस हा मुंग्याच आहे. त्याचीच जास्त भीती वाटते मला.